तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाइन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण महाशिवरात्री निमित्त एक डिझाइन बनवणार आहोत, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, या पोस्टरची तुम्हाला खाली फ्री पी-एच-डी फाईल भेटणार आहे, तर तुम्ही ती डाउनलोड करून तुम्हाला हवी तशी एडिट करू शकता, ती पण एकदम सोप्या पद्धतीने. तर ती एडिट कशी करायची आणि आपण ही डिझाइन आपण कशी बनवली हे आपण बघणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे, एक 5-6 मिनिटामध्ये बनवलेले आहे. तर मित्रांनो, काय केलंय, आपण आपलं फोटोशॉप ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे आणि ओपन केल्याच्या नंतर ना आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण इंस्टाग्रामची साईज घेतलेली आहे. तर इथे इमेज वरती गेल्यानंतर ना इमेज साईज, तर मित्रांनो इथे बघू शकता 3x4 आपण अशी साईज घेतलेली आहे या ठिकाणी आणि रेझोल्युशन हे 500 घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक साईज घेतलेली आहे. हे इंस्टाग्राम पोस्टची साईज आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ऍड करून घेतलेलं आहे. तर मी या ठिकाणी लेअर ओपन करून घेतो, तुम्ही बघू शकता. असं आपण एक आभाळाचं बॅकग्राऊंड या ठिकाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चंद्र वगैरे आहे. तर मित्रांनो, हे बॅकग्राऊंड घेतल्याच्या नंतर ना आपण ह्याला थोडा इफेक्ट लावलाय ब्लरचा. तो ब्लर इफेक्ट होता असतो, फिल्टर मध्ये गेलं इथं बघू शकता तुम्ही ब्लर आहे का, इथं क्लिक केल्यानंतर ब्लरचं ऑप्शन येतं, किती पर्सेंट आपल्याला ठेवायचं आहे ते. तर त्या ठिकाणी आपण आपल्याला जेवढं वाटतंय तसं मस्त दिसतंय अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे. ते झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एक केदारनाथ टेम्पलचं एक इमेज ऍड केलेली आहे मित्रांनो. तर हे आपण क्रोमवरून डाउनलोड केलेले आहे. या ठिकाणी इमेज ऍड करून आपण त्याला मॅच कलर केलेला आहे. मॅच कलर केलेला आहे, ते बॅकग्राऊंड आहे का आपलं जे वालं आभाळाचं, त्या कलरला आपण हे जे मंदिर आहे आपण मॅच केलेलं आहे. मॅच झाल्याच्या नंतर ना आपण काय केलंय, आपण आणखीन एक लेअर ऍड केलेली आहे या ठिकाणी बघू शकता. आणि या लेअर वरती आपण फक्त ब्रश वगैरे मारलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता ही लेअर आहे आणि या ठिकाणी आपण ब्रश वगैरे मारून घेतलेला आहे. एवढं झालं, ही झालं बॅकग्राऊंड मित्रांनो. एवढं आपण अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे. आणि बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर आपण मेन इमेज आहे, जी महादेवाची इमेज आहे, ते आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी ऍड केलेली आहे. एकदम एच डी क्वालिटीची इमेज आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. एवढं झाल्याच्या नंतर ना आपला मेन मुद्दा काय राहतो, टेक्स्ट. तर आता महाशिवरात्री निमित्त आहे, तर आपण इथे टेक्स्ट ऍड केलेला आहे महाशिवरात्री. बघू शकता तुम्ही, आपण हा श्रीदेव फॉन्ट आपण यूज केलेला आहे. जरा डिझाईन थोडी सिनेमॅटिक वाटते, त्यामुळे आपण श्रीदेव फॉन्ट यूज केलेला आहे. तर महाशिवरात्री हा टेक्स्ट व्हाईट कलरचा आहे, त्याला आपण व्हाईट वालच एक टेक्स्चर लावलेलं आहे. तर मी या ठिकाणी लेअर ओपन करून ठेवतो. या ठिकाणी मी झूम करतो, तुम्ही बघू शकता महाशिवरात्री, याला आपण एक टेक्स्चर ऍड केलेलं आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी टेक्स्चर, आणि काढल्यानंतर एकदम व्हाईट दिसत आहे आणि टेक्स्चर लावल्यानंतर ना असं दिसत आहे मित्रांनो. या ठिकाणी मी कंट्रोल 0 करून घेतो. तर टेक्स्चर वगैरे लावलेलं आहे. टेक्स्चर लावल्याच्या नंतर ना आपण एक हे केलेलं आहे आपलं, महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असा एक टेक्स्ट ऍड केला आहे. तर टेक्स्ट कसा ऍड करायचा तुम्हाला माहिती आहे. टाईप टूल याला क्लिक करून येते, हॉरिझॉन्टल टाईप टूलला क्लिक करून आपण या ठिकाणी क्लिक केलं की टेक्स्ट येऊन जातं. तर या ठिकाणी मी टाकलेला आहे, लेअर ओपन करून धावतो. तर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा देखील मित्रांनो श्रीदेव फॉन्ट आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण खूप कमी वेळेत मस्त अशी डिझाईन क्रिएट केलेली आहे. आणि बघू शकता ही डिझाईन तर आपली झाली. आता याच्यावरती आपल्याला लोगो लावायचा आहे. तर मी या ठिकाणी लोगोचा ब्रश वगैरे क्रिएट करून घेतलेला आहे. तुम्ही पण क्रिएट करून घ्या ब्रश लोगोचा. आता या ठिकाणी आपण आणखीन एक लेअर ऍड करूया. तर लेअर ऍड करण्यासाठी या ठिकाणी प्लसच्या या आयकॉन वरती क्लिक करतो. तरी बघू शकता या ठिकाणी लेअर ऍड झालेले आहे. तर आपल्याला ब्रश इथे कलर व्हाईट करून घेऊ. व्हाईट झाल्यानंतर या ठिकाणी ब्रशला क्लिक करू. या ठिकाणी बघू शकता आपण ऑपॅसिटी याची 50 करून घेऊ. 50 केलं, ही साईज खूप होते मित्रांनो, साईज थोडी आपण कमी करू अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपण आपला लोगो लावून देऊ. तर बघू शकता मित्रांनो, ह्याची थोडी ऑपॅसिटी मी वाढवून घेतो, 70 करूया आपण, 71. हा ठीक आहे, फुलच करून टाकूया. ठीक आहे मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपण लोगो पण ऍड केलेला आहे. तुम्ही बघू शकता लोगोचा ब्रश वगैरे आपण करून घेतलेला आहे आणि नंतर आपण लोगो
ऍड केलेलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि मित्रांनो, ह्या डिझाईनची तुम्हाला खाली मी फ्री पीएचडी फाईल देतोय, तर तुम्ही तेथून डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी तशी एडिट करू शकता. हे नाव वगैरे वरती घेऊन खाली तुमचं लेबल वगैरे लावू शकता, तुमचा खाली इकडे फोटो वगैरे टाकू शकता. तर मित्रांनो, ह्या फाईलला कसलाही पासवर्ड नाहीये. डायरेक्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तेथून पीएचडी डाउनलोड करा आणि हवी तशी एडिट करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचंय. धन्यवाद.